देश आज निराश आहे कारण सरकारला ना अर्थव्यवस्थेची चिंता आहे ना घसरत्या रुपयाची. सरकार फक्त आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करते. हे वक्तव्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. त्यांनी हे वक्तव्य 2013 मध्ये केलं होतं, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या काळात मोदींनी घसरत्या रुपयावरून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना टार्गेट करणारी अनेक विधानं केली होती. मनमोहन सिंग आणि रुपया दोघांनी आपला आवाज गमावलाय असंही मोदी एकदा म्हणाले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार कोणतंही पाऊल उचलत नसल्याची टीका मोदी तेव्हा करायचेत. आता या सगळ्याची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली प्रचंड घसरण. 21 नोव्हेंबरला डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर होता 89.60 च्या आसपास. हा ऑल टाईम लो म्हणजेच सर्वात नीचांकी दर मानला जातो. गेल्या 10 वर्षात भारतीय रुपया तब्बल 30% घसरलाय. स्वातंत्र्यानंतर रुपयाची एवढी घसरण कधी झाली नव्हती. तेव्हापासूनच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मोदींच्या काळात रुपया बुडाल्याची. मनमोहन सिंग यांच्या काळातपेक्षा मोदींच्या काळात रुपयाची जास्त घसरण झाली असं आता बोललं जातंय. ही चर्चा नेमकी काय आहे? मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाचं मूल्य किती होतं? मोदींच्या काळात रुपया किती घसरला? यामागची कारणं नेमकी काय आहेत? तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. सगळ्यात आधी मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाची स्थिती काय होती हे समजून घेऊ. मनमोहन सिंग 2004 मध्ये देशाचे पंतप्रधान बनले. त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 45.32 एवढा होता. मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान राहिले. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधानपद सोडलं. त्यावेळी रुपयाचा दर 60च्या आसपास होता. म्हणजेच मनमोहन सिंगांच्या पूर्ण काळात भारताचं चलन 15 रुपयांनी कमजोर झालं होतं. पण मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातल्या पहिल्या 7 वर्षात रुपया प्रचंड स्टेबल होता. 2011 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 46च्या आसपास होता. मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाची जी काही घसरण झाली ती 2011 ते 2014 दरम्यानच झालेली. पण मोदींच्या काळाचा विचार केला तर गेल्या 11 वर्षातली स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं. या 11 वर्षात रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. 2025 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा सरासरी दर 88.72 इतका होता. येत्या काही काळात हा दर 90चा आकडा पार करू शकतो असंही बोललं जातंय. म्हणजेच गेल्या 11 वर्षात चलन तब्बल 30 रुपयांनी कमजोर झालंय. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर हा फरक सहज लक्षात येतो. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी रुपया सावरला होता, पण मोदींनी तो बुडवला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आता यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत? मनमोहन सिंग यांच्या काळात रुपया स्थिर का होता आणि मोदींच्या काळात रुपयाची एवढी घसरण का झाली ते पाहू. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात देशात परकीय भांडवलाचा ओघ प्रचंड वाढला होता. सरकारने परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्र खुली केली होती. यामध्ये टेलिकॉम, रिटेल, सिव्हिल एव्हिएशन, इन्शुरन्स यांचा समावेश होता. यामुळे झालं काय तर देशात डॉलरचा फ्लो वाढला. गुंतवणुकीसाठी वातावरण चांगलं बनलं. याच काळात देशात IT सेक्टरमध्ये बूम आला होता. अनेक ग्लोबल इन्व्हेस्टर्सनी भारतीय बाजारात पैसे ओतले होते. या गुंतवणुकीमुळे रुपया मजबूत झाला. 2007 मध्ये तर डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पर्यंत मजबूत झाला होता. 2008 मध्ये जगभरात आर्थिक मंदी आली. याचा फटका अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांना बसला. पण भारत या मंदीतूनही सावरला. भारतीय रुपयावर जागतिक मंदीचा फारसा परिणाम जाणवलाच नाही. त्या काळात RBIने व्याजदर कमी केलं. बँकांना कर्ज देण्यासाठी जास्तीचे पैसे पुरवले. चीन, जर्मनी, जपान यांसारख्या देशांची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक मंदीचा फटका या देशांना बसला, पण भारताची अर्थव्यवस्था निर्यातीवर फारशी अवलंबून नव्हती. त्यामुळे जगभरात मंदी आली तरी आपली अर्थव्यवस्था आणि रुपया मजबूत राहिला. पण भारतीय रुपयाला 2011 पासून हादरे बसायला लागले. यामागची कारणं वैश्विक होती. 2011 मध्ये जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती अचानकच वाढल्या. 2011च्या फेब्रुवारी महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $90 पर्यंत पोहोचला होता. त्यावर्षी अरब देशांमध्ये झालेल्या क्रांतीमुळे हे घडून आलं होतं. भारत आपल्याला लागणारं बहुतांश तेल बाहेरून आयात करतो. हा व्यापार डॉलरमध्येच होतो. पण कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्यामुळे व्यापार तूट वाढली. त्याचा परिणाम रुपयावर झाला. त्यामुळे 2011 पासून डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर व्हायला लागला. 2012 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 53 इतका होता. 2014 मध्ये तो 62 पर्यंत गेला. म्हणजेच रुपयाची फक्त 3 वर्षात एवढी मोठी घसरण झाली होती. आता त्यानंतर मोदींच्या पुढच्या 11 वर्षाच्या कार्यकाळात काय घडलं ते पाहू. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावरही भारताची अन्य देशांकडून होणारी आयात कमी झाली नाही. उलट ती वाढल्याचं चित्र दिसलं. गेल्या 11 वर्षात भारताची कच्च्या तेलाची आयात प्रचंड वाढली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये आयात वाढली.
सोबतच संरक्षण क्षेत्रातही राफेलसारख्या विमानांमुळे आयातीचं प्रमाण वाढलं. 2014मध्ये भारताची व्यापार तूट $60 बिलियन आसपास होती. 2023मध्ये हा आकडा वाढून $76 बिलियन पर्यंत गेला. याचा अर्थ काय? तर ज्या प्रमाणात भारताची आयात वाढली त्या प्रमाणात निर्यात देखील वाढली नाही. गेल्या 11 वर्षात भारताची आयात जास्त वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचं दिसतंय. या काळात आरबीआयच्या पॉलिसीचा परिणामही भारतीय रुपयावर झाला. 2016 पासून आरबीआयने महागाईवर नियंत्रण ठेवण्याकडे जास्त लक्ष दिलं. मोदी सरकारने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय. याआधी मनमोहन सिंग यांच्या काळात आरबीआय रुपयाला प्रोटेक्ट करण्यासाठी आक्रमकपणे हस्तक्षेप करायची. पण मोदींच्या काळात आरबीआयने महागाई दर स्थिर ठेवण्यासाठी रुपया हळूहळू कमकुवत झाला तरी चालतो हे धोरण स्वीकारलं. 2014च्या सुरुवातीला एकवेळ देशाचा महागाई दर 9% गेला होता, पण 2024 पर्यंत महागाई दर 5% आसपास आलाय. हे धोरणही तसं काही वाईट नाही, पण यामुळे दरवर्षी रुपयाची सातत्याने घसरण होते ही रिॲलिटी आहे. गेल्या 5 वर्षात कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष यांसारख्या ग्लोबल क्रायसिसचा फटकाही भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. भारताची आयात खूप जास्त आहे आणि देशांतर्गत उत्पादन कमी. त्यामुळे या क्रायसिसचा थेट परिणाम भारतावर झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होण्यासाठीही या घटनाही कारणीभूत ठरल्या आहेत. एकूणच काय तर आपण मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर दोन्हीमधला फरक स्पष्टपणे दिसून येतो. मनमोहन सिंग हे स्वतः जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. ते अर्थमंत्री असताना 1991मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली होती. पंतप्रधान म्हणून त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही रुपया डॉलरच्या तुलनेत चांगला स्थिर होता. पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात घडलेल्या काही घडामोडींचा फटका रुपयाला बसला. तेव्हापासून रुपयाची जी घसरण चालू झाली ती आजही कायम आहे. मोदींच्या काळातही महागाईवर नियंत्रण ठेवण्याची पॉलिसी स्वीकारल्याने रुपयाची घसरण होत राहिली. आता रुपया इतिहासात पहिल्यांदाच 90पर्यंत घसरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. तुम्हाला याबाबतीत काय वाटतं? मनमोहन सिंग यांनी रुपयाला सावरलं होतं, पण मोदींनी तो बुडवला का? तुमची मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सत्यदर्शन न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.